लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। देवणी पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांचा सत्कार, तर नुकतेच बदली झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव डोके आणि पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गौंड यांचा देवणी तालुक्याच्या वतीने निरोप समारंभ ठेवण्यात आला होता। दिनांक 12 जून 2025 रोजी देवणी पंचायत समिती सभागृहात निरोप समारंभ आणि सत्कार समारंभ कार्यक्रम ठेवण्यात आला होता। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून निलंगा उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर, तर प्रमुख अतिथी म्हणून देवणी तहसीलचे तहसीलदार सोमनाथ वाडकर आणि गटविकास अधिकारी सागर वरंडेकर हे उपस्थित होते। यावेळी तालुक्यातील विविध पक्षांचे कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित नागरिक तसेच पत्रकार समूहाकडून आणि देवणी तालुका पोलीस पाटील संघटनेकडून विविध मान्यवर सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके यांच्याबद्दल आपापले मनोगत व्यक्त केले। तर निरोप समारंभाचे सत्कारमूर्ती असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके यांनी सांगितले की देवणी तालुक्यातील लोक सहकार्याचे प्रशासनाला साथ देणारे असून यांनी माझ्या कार्यकाळात म्हणजे 1 फेब्रुवारी 2024 पासून आजपर्यंत कुठलाही कठोर प्रसंग येऊ दिला नाही। हा तालुका माझ्या अस्मरणीय राहील, अशी प्रतिक्रिया निरोप समारंभ सत्कार मूर्तींच्या वेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना केले। तर नूतन पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांचे आणि सामान्य जनतेचे पोलीस प्रशासनाला सहकार्याची भावना व्यक्त केली। येणाऱ्या काळात सहकार्य राहू द्या, मी कायद्याच्या चौकटीत राहून उत्तम काम करीन, अशी प्रतिक्रिया त्यांनी मांडली। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले तहसीलदार यांनी माणिकराव डोके यांच्याबद्दल सांगितले की तालुक्यात कुठलाही कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे काम केलेलं नसून त्यांनी माझ्यासोबत महसूल विभागाने आणि गृह विभागाने मिळून अनेक समस्या मिटवल्या आहे। त्यांच्या सहकार्य मला नेहमीच लाभले आहे। त्यांनी रात्री बेरात्री फोन केले की लागलीच घटनास्थळी हजर राहायचे। यावेळी विविध संघटनांकडून, सामाजिक संघटना, पत्रकार संघटनेकडून, पोलीस पाटील संघटनेकडून माणिकराव डोके, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गौंड यांचा सत्कार केला। नूतन पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांचा देवणी पोलीस स्टेशनमध्ये उत्कृष्ट काम करण्याच्या शुभेच्छा दिल्या। मी ना दोन बाजू आवर्जून मी तो उल्लेख करेन। बघा, प्रशासकीय सेवा करत असताना, जनतेची सेवा करत असताना, सेवा शब्द वापरतोय मी, सेवा करत असताना काही गोष्टी लागतात, त्याशिवाय सेवा नाही करता येत। जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि सामाजिक बांधिलकी, मी 4 शब्द वापरले आवर्जून। काय होतं, आता उदाहरण मी डोके साहेबांचं सांगतोय। गेल्या वर्षभरामध्ये, आता जवळजवळ 11 महिने झाले, वर्षभरामध्ये बघा, महसूल आणि गृह विभाग यांचं खूप जवळचं नातं आहे आणि दररोज संबंध येतो, कारण भांडणं दररोज होतात। आणि अशी काही घटना घडली, मग ती चांगली असो, अनुचित असो, की 100% आमचा एकमेकांना फोन होणार म्हणजे होणार, बोलणं होणार, चर्चा होणार आणि त्याच्यावरती पुढचं सोल्युशन काढणे, पुढचं मार्ग काढणे, ही आमची दैनंदिन प्रक्रिया होती। पण एक व्यक्ती म्हणून भावलेला माणूस, बघा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना 2 पार्ट असतात। आता प्रशासकीय भाग म्हणजे काय, तर ते पूर्ण ऑफिस किंवा कशा पद्धतीचं डिपार्टमेंट सांभाळलं, हा एक त्यांचं, तर ते मी जवळून पाहिलेलं आहे। पण व्यक्ती म्हणून ना पहिल्याच दिवशी जॉईन झाल्यानंतर बोलणं झालं आणि आमचा प्रश्न आला की आता मुलाला शाळेत कुठं टाकायचं, तर साहेबांना विचारलं तुम्ही कुठे हे गेलाय, तर म्हणजे देवणीमध्ये, चलो देवणीमध्ये टाकूया। म्हणजे हा जो एक काय होतो आत्मविश्वास, एक छोट्या छोट्या बाबीमधून जो समोर येतो, जो सपोर्टिव्ह नेचर आहे। बघा, मगाशीच भाषणामध्ये मी ऐकत होतो की काय होतं, प्रशासकीय काम करत असताना अप अँड डाऊन्स येतात, त्यावेळेस प्रत्येकाच्या सोबत उभं राहणं आणि तेवढ्याच तळमळीनं समाजाप्रती मला काहीतरी काम करायचंय, सामाजिक बांधिलकीतून काम करायचंय, हे सर्व गुण मात्र मी आवर्जून डोके साहेबांमध्ये पाहिले। काय होतं, सेवा सर्व्हिस करत असताना अशा खूप सारे उदाहरण आहेत या वर्षभरामध्ये। अक्षरशः रात्री 12 वाजता कलेक्टर मॅडमचा फोन आला की असं असं तपासणी करण्यासाठी जा, लगेच 12:30ला साहेबांना फोन करणे आणि 1 वाजता तर गाडी घेऊन तयार उभं असणे। काय होतं, त्यांच्याकडे ना नाही हा शब्द नव्हता। बघा, मी आवर्जून सांगतोय, सर असा असा प्रॉब्लेम झालाय, अशा अशा गावामध्ये जायचंय आपल्याला, तर जायचंय, चला सगळेजण मिळून जाऊया। मिळून हा शब्द आवश्यक होता।
मग व्हिडिओ साहेब यायचे, डोके साहेब यायचे आणि आमची टीम असायची, लगेच त्या ठिकाणी जाणार. रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन, लातूर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.